नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपले चॅनलवर परत एकदा. आपण घेऊन आलो आहोत ठेचा, मिरचीचा ठेचा. तर तुम्ही बघू शकता, आपण टोमॅटो घेतले आहेत 2, तशीच मिरची घेतली आहे आणि लसूण घेतला आहे सोबतच. सर्वप्रथम आपल्याला मिरचीचे देठं काढायचे आहेत. सगळी देठं काढून आपल्याला ती मिरची फ्राय करायची आहे. त्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता, मिरची जी मोठी असते ती वाली घ्यायची आहे. लवंग मिरची नाही घ्यायची. मोठीवाली मिरची जरा कमी तिखट असते. लवंग मिरची थोडीशी टाकायची तिखटपणासाठी. तर तुम्ही बघू शकता, आपण सर्वप्रथम मिरचीची देठं काढत आहोत. मिरची अशी तोडायची पण आहे आपल्याला मध्ये. आता आपण फ्राय करायला ठेवली आहे मिरची. मिरचीला आपल्याला प्रॉपर तळून घ्यायचं आहे. तसंच आपण टोमॅटो पण कट करत आहे बाजूला. टोमॅटोचे आपल्याला छोटे छोटे काप करायचे आहेत. आता आपण टोमॅटो पण कट करून झालेले आहेत आपले. मिरची पण आपण फ्राय केली आहे बऱ्यापैकी. तर आता आपण त्यात टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो टाकून झाल्यावर आता आपण परत एकदा त्याला तळत आहोत. टोमॅटो देखील त्यात. तसेच आपल्याला चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं आहे त्याच्यामध्ये. पहिले आपल्याला तळून घ्यायचं आहे मिरची आणि टोमॅटोला. आता आपण लसूण टाकत आहोत. तर महाराष्ट्रामध्ये हे एकदम सुप्रसिद्ध अशी ठेच्याची रेसिपी आहे. हे तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल नक्की. आणि हार्डली 5 ते 10 मिनटामध्ये आपली ही रेसिपी रेडी होते. तुम्ही बघू शकता, आपल्याला लागणारं जे सामान आहे ते पण खूप कमी आहे. मिरची, टोमॅटो आणि लसूण, या 3च गोष्टी लागतात आपल्याला ठेचा करायला. आता आपण त्यावर थोडे तेल टाकत आहे. अशा प्रकारे आपला मिरची आणि टोमॅटो फ्राय करून झालेला आहे. आपण आता त्यात मीठ टाकत आहोत. चवीनुसार टाकायचं आहे मीठ आपल्याला त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला त्याचा रगडा करायचा आहे. तर रगडा आपण ग्लास वगैरे यूज करू शकतो किंवा पेला असेल छोटा, तर त्या पेल्याने आपल्याला त्याला स्मॅश करायचं आहे. तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आपण कसं स्मॅश करत आहे त्याला. आणि पूर्णपणे आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे. तर अशा प्रकारे हा एकदम चविष्ट आणि तिखट असा ठेचा रेडी होईल. असंच रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. तर भेटूया परत एकदा नवीन रेसिपीसोबत.
शेवटपर्यंत एन्जॉय करा. ही वाली रेसिपी नक्की ट्राय करा.